तर रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे। इच्छुक उमेदवारांकडून रांगा लावून अर्जांची खरेदी केली जाते। उद्यापासून 3 दिवस सुट्ट्या असल्याने उमेदवारी अर्ज घ्यायला आता गर्दी होताना बघायला मिळते। पहिल्या टप्प्यात 27 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। याकरता आता उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी दिसून येते। रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आपण बघू शकतो जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी कार्यालयासमोर ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। सकाळीपासून या ठिकाणी रांगेत लागून आहे आणि लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज घेण्यासाठी ही रांग आपण या ठिकाणी बघू शकतो। पहिल्या टप्प्यात 19 तारखेला मतदान होणार आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उद्यापासून 3 दिवस सुट्ट्या आहे, 2च दिवस उरणार आहे 26 आणि 27। त्यामुळे आपण बघू शकतो ही गर्दी या ठिकाणी एससी रिझर्व असा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता यातले किती जण कायम राहतात हे माहित नाही, परंतु सध्या तरी अर्ज घेण्यासाठी ही सगळी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळे लोक रांगेत लागून या ठिकाणी। मावशी, तुम्ही कशासाठी आल्या? उमेदवार उभं राहायसाठी। लोकसभा निवडणुकीत उभं राहायचंय? हा, तुम्ही? मला पण राहायचं आहे। काय नाव आहे तुमचं? शशिकला मोरे। 12,500 रुपये डिपॉझिट भरावं लागते तर भरून देऊ, त्यात काय। कॅमेरामॅन सचिन साहेबांचं गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।